नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरतीमधील ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक 40% 50% आणि मुख्य अंगणवाडी सेविका प्रवेशिका या राहिलेल्या 4 संवर्गाच्या पदभरतीबद्दल परीक्षा कधी होतील त्याबद्दलच्या आजच्या तारखेचं महत्त्वाचं अपडेट आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आत्तापर्यंत झेडपीचे कुठले निकाल लागलेले आहेत, कुठले बाकी आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या तारखेची ही जी न्यूज आलेली आहे तुम्ही पाहिलेली असेल. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 29ला जिल्ह्यातील 3 केंद्रांवरती मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा होणार आहे. परंतु याच्यामध्ये मित्रांनो, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या पदांच्या परीक्षा कधी होतील त्याबद्दल माहिती दिलेली नाही. फक्त अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका हे जे पद आहे याची 29ला परीक्षा होईल असं म्हटलेलं आहे. परंतु याच्यामध्ये कुठल्या 29ला होईल म्हणजे मार्चमध्ये होईल का फेब्रुवारीमध्ये होईल तेही सांगितलेलं नाही. परंतु वरती मित्रांनो, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांनी मात्र इथं मित्रांनो जी माहिती दिलेली आहे, ही न्यूज जी आजची न्यूज प्रसिद्ध झालेली तीच माहिती आपण बघतोय मित्रांनो, जी की जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे असं म्हटलेलं आहे आणि कागदपत्र पडताळणी देखील सुरू झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर ही मित्रांनो जिल्हा परिषद जी आहे त्या एका जिल्हा परिषदची कागदपत्र पडताळणी आहेत, पूर्ण जिल्हा परिषदची माहिती नाही. परंतु याच्यामध्ये राहिलेल्या पदांच्या परीक्षेबद्दल मात्र माहिती दिलेली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जे आहेत त्यांनी. या ठिकाणी काय म्हटलं आहे ते अगोदर सर्वात महत्त्वाचं पाहूयात आपण. तर पहा, वरती ही जी माहिती दिलेली आहे मित्रांनो, ही IBPS कंपनीने परीक्षा घेतलेले निकाल जाहीर करणं सुरू झालेलं आहे असं म्हटलं आहे. खाली म्हटलं आहे, आता शिल्लक राहिलेले 4 संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत. मार्च 2024 पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, ही तुमच्यासाठी एक चांगली पॉझिटिव्ह आणि आनंदाची बातमी असणार आहे की मार्च 2024 पर्यंत राहिलेल्या तुमच्या ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, ही जी 4 संवर्ग आहेत त्याच्या परीक्षा होणार आहेत मित्रांनो. स्वतः उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे मित्रांनो जे जिल्हा परिषदचे DYCOSP असतात त्यांनी मित्रांनो माहिती दिलेली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांनी याच्यामध्ये मार्च 2024 पर्यंत ह्या परीक्षा होणार आहेत असं म्हटलेलं आहे. परंतु इथं खाली जे म्हटलेलं आहे मित्रांनो, मुख्य अंगणवाडी सेविका प्रवेशिका हे जे पद आहे मित्रांनो, याच्याबद्दल इथं म्हटलेलं आहे की 29ला परीक्षा होईल. मग आता 29ला जर परीक्षा होणार असेल तर बघा मित्रांनो, 29 तारखेला तुमचं जे या ठिकाणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची परीक्षा आहे 29 फेब्रुवारी 2024ला मित्रांनो त्या पदाची परीक्षा आहे. त्याच्यामुळे 29ला तरी मित्रांनो शक्य असणार नाही. परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी सेविकेची परीक्षा होऊ शकते आणि जर 29ला परीक्षा होणार असती तर मित्रांनो फेब्रुवारीमध्येच 22 तारखेपर्यंत त्याचं वेळापत्रक यायला पाहिजे होतं. म्हणजे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर मित्रांनो त्याचं 22 तारखेपर्यंत हॉल तिकीट तुम्हाला भेटायला पाहिजे होतं. परंतु हॉल तिकीट आलेलं नाही ना वेळापत्रक आलेलं आहे. जर 29 फेब्रुवारीला परीक्षा होणार असेल मित्रांनो अंगणवाडी सेविकाची सुपरवायझर पदाची, तर 7 दिवस अगोदर हॉल तिकीट IBPS कंपनी देते आपल्याला, हे तर माहिती असेल, ठीक आहे. परंतु IBPS कंपनीचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं पोर्टल देखील सुरू नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो 29 तारखेला परीक्षा होईल की नाही त्याबद्दल मात्र मित्रांनो इथं थोडासा गोंधळ आहे, कारण की इथं लिहिलं आहे 29ला परीक्षा होईल असं म्हटलेलं आहे. मग 29 मार्चपर्यंत परीक्षा मित्रांनो होऊ शकतात. इथं त्यांनी वरती जी माहिती दिलेली ती महत्त्वाची दिलेली आहे की राहिलेल्या 4 संवर्गाच्या परीक्षा ज्या आहेत तुमच्या मार्च 2024 पर्यंत कंप्लीट केले जाणार आहेत. म्हणजे आचारसंहिता लागली तरी मित्रांनो ह्या परीक्षा मग होऊ शकतात. आणि मित्रांनो काही जिल्हा परिषदांमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी कॉल देखील केलेले, तिथून देखील अशी माहिती भेटते की जी पेसा संवर्गातील सुनावणी आहे ती देखील मित्रांनो या ठिकाणी मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जी आहे ती होणार आहे मित्रांनो. त्याचा देखील मित्रांनो जो निकाल येतोय त्यानुसार देखील पेसाच्या जी पद आहेत त्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे. परंतु मार्च 2024 पर्यंत मित्रांनो या ठिकाणी तुमची राहिलेल्या संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. इथं आजच्या न्यूजमध्ये तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटलेली, त्यानुसार तुमचा अभ्यास मित्रांनो चालू राहू द्या. याच्या नक्कीच तुमच्या परीक्षा ज्या आहेत लवकरच जिल्हा परिषदा कंडक्ट करतील. जसं मित्रांनो याबद्दल अजून अपडेट येईल परीक्षांबद्दलचं तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. बाकी मित्रांनो या न्यूजमध्ये बाकीची माहिती जी आहे ती निकालाबद्दलची आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची दिलेली ती आपण पाहणार नाहीत, कारण की निकालाबद्दल ऑलरेडी मित्रांनो सर्व जेवढे पण निकाल लागलेले आहेत ते सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत. महत्त्वाचे निकाल लागलेले, फक्त राहिलेल्या परीक्षांबद्दल तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की मार्च 2024 पर्यंत तुमच्या परीक्षा होतील आणि 29 फेब्रुवारीला तर मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी सेविकेची परीक्षा जी आहे ती शक्य नाही. मार्चमध्ये याची परीक्षा होऊ शकते, कारण की
अद्यापपर्यंत त्याचं हॉल तिकीट आलेलं नाही. 29ला परीक्षा होणार असेल तर 22 तारखेपर्यंतच त्याचं हॉल तिकीट यायला पाहिजे होतं आणि 22 तारखेच्या अगोदरच त्याचं मित्रांनो वेळापत्रक देखील यायला पाहिजे होतं. तर 29ला मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक येऊ शकतात. मार्च म्हणजे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जर परीक्षा मार्चमध्ये होणार असतील तुमच्या, कारण की मार्चमध्ये मित्रांनो निवडणुका ज्या आहेत दुसऱ्या आठवड्यापासून या ठिकाणी सुरू होतील अशी न्यूज जी आहे ती आलेली आहे. निवडणुका देखील अजून मित्रांनो फिक्स डेट त्याचे आलेले नाही आहेत. तरी मित्रांनो अगोदरपासूनच ही पदभरती जी आहे सुरू आहे, याची ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वगैरे सर्व प्रोसेस अगोदरपासून सुरू आहे. त्याच्यामुळे आचारसंहितेच्या याच्यावरती जास्त परिणाम होऊ शकत नाही. परंतु ग्रामविकास विभागाने तशी मित्रांनो मान्यता देखील घेणं गरजेचं आहे. मग मित्रांनो काय अपडेट येईल ते आपण या ठिकाणी 29 तारखेपर्यंत पाहूयात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मित्रांनो पाहूयात. वाट अजून याची जसं ऑफिशियल अजून अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. तर ही न्यूज आहे त्यामधलीच तुम्हाला माहिती दिलेली मित्रांनो. मार्च 2024 पर्यंत तुमच्या राहिलेल्या 4 संवर्गाच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर आता मित्रांनो निकालाबद्दलची माहिती आपण पाहूयात. कुठले कुठले संवर्गाचे निकाल राहिलेले ते कधीपर्यंत लागू शकतात. तर बघा मित्रांनो, तुमचा औषध निर्माण अधिकारी हे जे पद आहे याचा निकाल अजून लागलेला नाही. हा निकाल देखील फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमचे लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. कनिष्ठ अभियंताचा निकाल राहिलेला आहे लागायचा. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक महत्त्वाचं पद राहिलेले ते म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, याचा देखील निकाल अजून लागलेला नाही. तर हे 3 महत्त्वाचे संवर्ग आहेत, त्यांचे निकाल लागणं बाकी आहे. यांचे जसे निकाल लागतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. तर ह्या 4 संवर्गाच्या परीक्षा सोडून मित्रांनो हे 3 संवर्ग असे मिळून जवळपास अजून 7 संवर्गाच्या 4 संवर्गाच्या परीक्षा आणि 3 संवर्गाचे निकाल येणं बाकी आहे. बाकी सर्व पदांचे मित्रांनो जवळपास निकाल जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती निकाल आहेत किंवा जेवढे निकाल लागलेले आहेत तेवढे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत. पुणे जिल्हा परिषदचा मित्रांनो कनिष्ठ सहाय्यकचा निकाल अजूनपर्यंत निकाल आलेला नाही. जसा निकाल प्रसिद्ध होईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केला जाईल. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. तुम्हाला कुठल्या पदाबद्दलच्या निकालाबद्दलची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याचा निकाल लागले असल्यास तुमच्यापर्यंत त्याची माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये 7,000 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. तर मित्रांनो, मागील झालेली जी परीक्षा आहे ज्यामध्ये नगररचना शिपाई असेल, नगर परिषद तलाठी असेल किंवा मित्रांनो वनरक्षक असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग गट क ची पदभरती असेल, PCMC महानगरपालिका असेल, या सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. तर ही मित्रांनो TCSची जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत मागच्या, त्याचा प्रश्नपत्रिका संच तुम्हाला पुढील येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सरळ सेवेच्या उपयुक्त आहे. कारण की TCS जे मित्रांनो प्रश्न विचारते तो पॅटर्न रिपीट होतो, बरेचसे प्रश्न देखील रिपीट होतात. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यासासाठी मित्रांनो ही पुस्तकं उपलब्ध आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं उपलब्ध आहेत, जसं की TCSचा इंग्रजी व मराठीचा प्रश्नसंच जो आहे मित्रांनो, स्पेशल इंग्रजी आणि मराठी या विषयासाठी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज त्यांनी माहिती दिलेली मित्रांनो. याच्यामध्ये एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. इंग्रजी व मराठी मधील प्रश्न त्या 75 प्रश्नपत्रिकांमधून याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये खरेदी करायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.